Today's study new chapter aldehyde, ketone and carboxylic acid. In this chapter is a classification of aldehyde, ketone and carboxylic acid in a C double bond O. Means aldehyde, ketone and carboxylic acid are classified per the nature carbon skeleton, means carbon oxygen double bond. In the classification is first classification of aldehyde, classification of ketone and classification of carboxylic acid in first classification of aldehyde. Like is a two types, one aliphatic and second is aromatic. First aldehyde is classification, two types, one is aliphatic and second is aromatic aldehyde. In first aliphatic aldehyde is a compound which a CHO, means carbon oxygen double bond and H, that is called formyl group, is directly attached to the sp3 hybridized carbon atom. Is saturated carbon is called as aliphatic aldehyde, means a compound CHO group is directly attached to sp3 hybridized carbon atom. It is called as the aliphatic aldehyde. बट एक्सेप्शनल याला अपवाद एक उदाहरण आहे. फर्स्ट इज अ फॉर्मलडिहाइड. फॉर्मलडिहाइडमध्ये CHO मधला जो कार्बन आहे तो डायरेक्टली अटॅच टू हायड्रोजन, नॉट अटॅच टू sp3 हायब्रिडाइज कार्बन. सो एक्सेप्शनल, त्याला हाच एक अपवाद आहे. नेक्स्ट लाईक द CHO ग्रुप इज नॉट अटॅच टू द कार्बन इन फॉर्मलडिहाइड. आता तुम्हाला खाली एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे ॲसिटल्डिहाइड. ॲसिटल्डिहाइडमध्ये तुम्हाला अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप जो आहे तो CHO हा फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि यातला जो C आहे ना तो दुसऱ्या कार्बनला sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच झालेला दिसतोय. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल आहे प्रोपेनल्डिहाइड. त्यामध्ये पण CHO हा ग्रुप अटॅच झालेला आहे कार्बनला, तो sp3 हायब्रिडाइज आहे. आणि खाली एक जनरल फॉर्म्युला दिलेला आहे. त्यामध्ये जनरल फॉर्म्युल्यामध्ये पहा C डबल बॉन्ड OH की जो एवढा ग्रुप आहे दॅट इज कॉल्ड अल्डिहाइड. आणि हा जो कार्बन आहे तो अटॅच झालेला आहे, तो Rला अटॅच झालेला आहे. हे झालं याचं ॲलिफॅटिक अल्डिहाइड. म्हणजे CHO ग्रुप हा sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच असतो. दुसरं आहे ॲरोमॅटिक. इथं थोडंसं वेगळं आहे. इन दिस कंपाऊंड CHO ग्रुप इज अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग. इट इज कॉल्ड ॲज द ॲरोमॅटिक अल्डिहाइड. पहा बरं, या ठिकाणी जो एवढा ग्रुप आहे तो CHO ग्रुप आहे आणि तो कुठं अटॅच झाला आहे तर या बेन्झिन रिंगला अटॅच झालेला आहे. मग म्हणजे डेफिनेशनमध्येच आहे like CHO group is directly attached to the aromatic ring. It is called as the aromatic aldehyde. हे एक एक्झाम्पल झालं. पुढं पहा, नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ कीटोन. क्लासिफिकेशन ऑफ अ कीटोन इज मेन aliphatic ketone and aromatic ketone. Due to the aliphatic ketone is a sub-2 class. One is a simple or symmetric and second is mixed or unsymmetric. In this classification, first aliphatic ketone. कीटोनमध्ये फंक्शनल ग्रुप थोडासा वेगळा आहे. तर C डबल बॉन्ड O अँड R डॅश जनरल फॉर्म्युला दिला आहे. पण डेफिनेशन पहा, इन दिस कंपाऊंड विच इज C डबल बॉन्ड O अटॅच टू टू अल्किल ग्रुप, अटॅच टू टू अल्किल ग्रुप. इट इज कॉल्ड ॲज द ॲलिफॅटिक कीटोन. म्हणजे अल्डिहाइडमध्ये काय होतं, एक R ग्रुप होता, पण कीटोनमध्ये 2 R ग्रुप आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे ऑक्सो किंवा कीटोनिक कार्बोनिल ग्रुप दिला आहे. हा जो ग्रुप आहे तो 2 Rला जॉईन झालेला आहे. एक R आणि दुसरा आहे तो R डॅश.
R or R dash may be the alkyl group is identical or different, म्हणजे सारखे असतील किंवा वेगळे असतील. ऑन द बेसिस ऑफ ग्रुप bonded to carbonyl, aliphatic ketone are further classified is simple or mixed, means sub two class. First is a simple or symmetric. In this carbonyl, in this ketone, both alkyl group bonded to carbonyl carbon are identical. It is called as simple ketone or symmetric ketone. म्हणजेच या ठिकाणी जे कार्बोनिल कार्बन आहे या कार्बोनिल कार्बनला दोन्ही जे आर ग्रुप आहेत इज आयडेंटिकल. इट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल कीटोन. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलं आहे डाय मिथिल कीटोन, म्हणजे दोन्हीही CH3 आहेत. आणि ह्या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये दोन्हीही C2H5 आहेत, इज ऑल्सो आयडेंटिकल. नेक्स्ट, मिक्स ऑर अनसिमेट्रिक. इन दीज टू अल्किल ग्रुप बॉन्डेड टू कार्बोनिल ग्रुप आर डिफरंट. म्हणजे कार्बोनिल कार्बनला जॉईंट झालेले जे अल्किल ग्रुप आहेत मे बी द डिफरंट, इज कॉल्ड ॲज द मिक्स ऑर अनसिमेट्रिक कीटोन. एक्झाम्पल पहा या ठिकाणी दिलेला आहे. एक C2H5 ग्रुप आहे, तर दुसरा जो आहे ना तो C2H5 आणि म्हणजे इथाईल आणि प्रोपाईल ग्रुप आहेत. असे याचे वेगवेगळे ग्रुप आहेत. नेक्स्ट आहे तो सेकंड क्लासिफिकेशन ऑफ कीटोन इज ॲरोमॅटिक कीटोन. इन दिस ॲरोमॅटिक कीटोन इज C++ O group attached either to alkyl group, one is the aryl group and one is the alkyl group, or two aryl group or one aryl or one alkyl. म्हणजे दोनही कार्बोनिल कार्बनला अटॅच असतील, ते अरिल ग्रुप असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल बेन्झिन रिंग आहेत. कधी कधी काय होतं, एक अरिल ग्रुप आणि एक अल्किल ग्रुप. सेकंड एक्झाम्पलमध्ये हा अरिल ग्रुप आहे, तर CH3 हा अल्किल ग्रुप आहे. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल आहे बेन्झोफेनॉन, म्हणजे दोन्ही अरिल ग्रुप आहेत आणि ॲसिटोफेनॉनमध्ये एक अरिल आणि एक अल्किल ग्रुप आहे. नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ कार्बॉक्सिलिक ॲसिड. क्लासिफिकेशन ऑफ द कार्बॉक्सिलिक ॲसिड इज अ क्लासिफाय फॉर द ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. नेक्स्ट is also two types. First is a aliphatic carboxylic acid. This is aliphatic carboxylic acid, the organic compound which is a carboxyl. Carboxyl म्हणजेच हा ग्रुप is COOH is a group bonded to alkyl group. It is called as the aliphatic carboxylic acid or a fatty acid. म्हणजे जर COOH ग्रुप हा जर अल्किल ग्रुपला जॉईंट असेल, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲलिफॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड. बट एक्सेप्शनल आहे फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड म्हणजे COOH ग्रुप इज बॉन्डेड टू हायड्रोजन, नॉट अ अल्किल ग्रुप, दॅट इज कॉल्ड ॲज द फॉर्मिक ॲसिड. एक्झाम्पल दिलेलं आहे. ह्या फॉर्मिक ॲसिडमध्ये COOH ग्रुप हा Hला जॉईन झालेला आहे. आणि ॲलिफॅटिकला काय म्हटलं आपण, तर कार्बॉक्सिलिक म्हणजे COOH ग्रुप इज बॉन्डेड टू अल्किल ग्रुप. पण एक्सेप्शनल म्हणजे अपवाद आहे फॉर्मिक ॲसिडचा. नेक्स्ट, इन द एक्झाम्पल ॲसिटिक ॲसिड COOH ग्रुप इज अटॅच टू द CH3 इज म्हणजे COOH मीन्स कार्बॉक्सिलिक ग्रुप अटॅच टू द अल्किल ग्रुप, म्हणजे CH3 हा अल्किल ग्रुप आहे. इट इज अ ॲसिटिक ॲसिड. नेक्स्ट, प्रोपेनिक ॲसिड. खाली जनरल फॉर्म्युला आहे. जनरल फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला C++OOH म्हणजेच COOH म्हणजेच कार्बॉक्सिलिक ग्रुप इज अटॅच टू द अल्किल ग्रुप मीन्स R ग्रुप इज डिपेंडिंग अपॉन द number of COOH group. Sometime 2 that types is a di, 1 mono, tri at a time of the 3 tri carboxylic acid is so on. म्हणजे जर एक असेल तर मोनो कार्बॉक्सिलिक ॲसिड, दोन असतील तर डाय कार्बॉक्सिलिक, तीन असतील तर ट्राय.
खाली एक एक्झाम्पल दिले तुम्हाला CH3 CH2 COOH मीन्स प्रोपोनाइक ॲसिड दॅट इज अ मोनोकार्बॉक्झिलिक ॲसिड. का तर एकच COOH आहे. दुसरं एक्झाम्पल आहे ते ऑक्झॅलिक ॲसिड, 2 COOH ग्रुप आहेत पण त्यालाच डायकार्बॉक्झिलिक ॲसिड असं सुद्धा म्हटलेलं आहे. खाली अजून एक्झाम्पल आहे सिट्रिक ॲसिड वगैरे. नेक्स्ट इज अ सेकंड टाईप ऑफ द carboxylic acid is a aromatic carboxylic acid. Aromatic carboxylic acid is a COOH group is directly attached to the aromatic ring. In this COOH group is bonded or directly attached to the benzene ring. It is called as the aromatic carboxylic acid. Example आहेत benzoic acid, पॅथलिक ॲसिड, ॲसिटिल सॅलिसॅलिक ॲसिड मीन्स ॲस्पिरिन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे ॲरोमॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड. तेच आहे. नेक्स्ट आहे नॉमनक्लेचर ऑफ द अल्डेहाइड, कीटोन अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड. फर्स्ट नॉमनक्लेचर ऑफ द अल्डेहाइड अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड इज 2 types. These are 2 types. One is a tribal name and IUPAC name. एक ट्रायव्हल नेम एक कॉमन नेमचा भाग आहे तो. ट्रायव्हल नेम इज अ अल्डेहाइड अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड is the tribal name of the aliphatic aldehyde is derived from the corresponding tribal name is a carboxylic acid, and here ending the IC acid. IC acid is a carboxylic acid is replaced by the ending of the time of the aldehyde is substituted by the aliphatic carboxylic acid, and aldehyde is indicated by the position is important. So alpha, beta and gamma. So on next position is the carbon adjacent to the carbonyl carbon is called as the alpha, next beta, next on gamma. Means attached to the functional group or carbonyl carbon group. कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन तो अल्फा, त्याच्यानंतरचा बीटा, त्याच्यानंतरचा गॅमा हे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट IUPAC नेम. IUPAC नेमचे सगळे रूल आपण शिकलेलो आहोत. यामध्ये IUPACमध्ये द IUPAC नेम ऑफ द aldehyde and carboxylic acid do use to the suffix like the according to the IUPAC name is aliphatic aldehyde is derived from the name of the corresponding alkane is replaced by the ending of E. means alkane is E replaced by Al. म्हणजे आपण अल्केन लिहिला एखादा त्यातला ई हा काढून टाकायचा आणि त्याच्याऐवजी Al जोडायचा. मग दिस इन अ एक्झाम्पल अल्डेहाइड. नेक्स्ट अल्डेहाइड इज द नेम ऑफ द अल्कॅनल. म्हणजे जर अल्केनमधला ई काढला आणि ई जोडला तर त्याचं नाव काय होईल? अल्कॅनल. नेक्स्ट IUPAC name of the aliphatic carboxylic acid is derived from the name corresponding alkane is replaced by E by the OIC acid. म्हणजे ॲसिड जर घ्यायचा असेल तर अल्केनमधला ई रिप्लेस करायचा आणि त्याच्याऐवजी OIC जोडायचा आहे. खाली याचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. जर अल्केन असेल आणि ॲल्डेल फंक्शनल ग्रुप आला तर अल्कॅनल होईल, आणि अल्केन असेल जर ॲसिड ग्रुप आला ती अल्कॅनॉइक ॲसिड होईल. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत.